काल काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत धनुष्यबाण हाती घेतला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र धंगेकरांचा पक्षप्रवेश झाला आणि तिकडे काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। अरविंद शिंदे म्हणाले की त्यांच्या टेंडरमध्ये प्रॉब्लेम म्हणून त्यांनी पक्ष सोडला। वक्फ बोर्डाच्या जागेचा वाद होता, वक्फ बोर्डाचा विषय होता, त्यात त्यांच्यावर कारवाई होणार होती म्हणून पक्ष सोडला। त्यांच्या बायकोचा विषय नाहीये, वहिनींचं नाव कुठं नाहीये। स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी राजकारण केलं, त्यांच्यामुळे पक्षाला फायदा कधीच झाला नाही। त्यांच्यात हिंमत असती तर समोर येऊन पत्र देऊन त्यांनी पक्ष सोडला असता। ज्यांची विचारधारा शून्य त्यावर बोलणार नाही, पक्ष कुठंच कमी पडला नाही। पक्षाने त्यांना 4 वेळा संधी दिली तरी पक्षाला सोडून गेले। मी निवडणूक लढताना त्यांनी विरोध केला होता। पक्षाने 3 वर्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून 4 वेळा त्यांना संधी दिली। तर धंगेकर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडला, ते कधीही पक्षाच्या कुठल्याही आंदोलनात नव्हते, ते स्वयंघोषित नेते होते असा आरोप अरविंद शिंदे यांनी आता केलाय।